नमस्कार मित्रांनो, पल्लवीधारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या घरातील चिमुकल्यांचा आरोग्याशी आणि भविष्याशी निगडीत आहे. शाळेचा पहिला दिवस, नवीन गणवेश, नवीन दप्तर, किती आनंद असतो ना मुलांच्या चेहऱ्यावर. पण तुम्ही कधी विचारलं की हा आनंद काही दिवसातच एक जड ओझ्याखाली दबला जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त पुस्तकांच्या वजनावरच नाही तर मानसिक ओझे, शिक्षण पद्धतीतील त्रुटी आणि पालकांच्या अपेक्षा यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आपण यावरचे काही ठोस उपायही पाहणार आहोत. शारीरिक आरोग्याचा अलाभ, दॅट मीन्स फिजिकल हेल्थ. जड दप्तर वाहिल्यामुळे मुलांच्या शरीरात नेमके काय बदल होतात हे पालकांना समजणे गरजेचे आहे. सर्वात प्रथम म्हणजे मणक्याची ठेवण. मुलांची हाडे पूर्णपणे विकसित झालेली नसतात. जेव्हा पाठीवर अति ओझे येते तेव्हा मणक्याचा नैसर्गिक येस आकार बदलून तो वाकडा होऊ लागतो. याला मेडिकल भाषेत स्कॉलिओसिस किंवा कायफोसिस असं म्हणतात. दुसरं म्हणजे पेल्विक टिल्ट. जड दप्तरामुळे मुले तोल सावरण्यासाठी कंबर पुढे झुकवतात. यामुळे कमरेच्या खालच्या भागात तीव्र वेदना सुरू होतात. तिसरं म्हणजे खांद्यावरचे पट्टे आणि नसा. दप्तराचे पट्टे जर अरुंद असतील तर ते खांद्यावरच्या नसांवर दाब देतात. यामुळे हातांना मुंग्या येणे, हात सुन्न होणे किंवा खांदे कायमचे खाली झुकणे असे प्रकार घडतात. चौथं आणि महत्त्वाचं, वाढ खुंटणे. शरीरावर सतत पडणाऱ्या अतिरिक्त दबावामुळे मुलांच्या नैसर्गिक वाढीवर परिणाम होऊ शकतो, असा दावा अनेक तज्ज्ञ करतात. पुस्तकांचे वजन मोजता येते, पण मनावरच्या ओझ्याचे काय? स्पर्धेचा ताण आज वाढतच चालला आहे. आज शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान नसून एक रेस झाली आहे. रँकिंग, ग्रेड्स आणि ट्युशनच्या टेस्ट्स यामुळे मुलांच्या मनात सतत एक भीती असते. शाळेतून आल्यावर मैदानावर खेळण्याऐवजी मुले होमवर्क आणि प्रोजेक्ट्सच्या ढिगाऱ्यात हरवून जातात. खेळ हा मुलांच्या मानसिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो, जो आता कमी होत चालला आहे. पालकांकडून होणारी अमक्याच्या मुलाला इतके मिळाले, तमक्याच्या मुलाला तमके मिळाले ही तुलना मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण करते. मग आता तुम्ही कधी विचार केला आहे की आपली यंत्रणा नक्की कुठे चुकते? शिक्षण पद्धतीत काही नवीन बदल घडायला हवेत की नाही? अनावश्यक वह्या व पुस्तके. एकाच विषयासाठी पाठ्यपुस्तक, स्वाध्याय पुस्तिका, वर्गपाठ वही आणि गृहपाठ वही अशा 4-5 गोष्टी न्याव्या लागतात. अनेक शाळांमध्ये वेळापत्रक अशा प्रकारे नसते की ज्यामुळे दप्तर हलके राहील. दररोज सर्वच विषयांची पुस्तके न्यावी लागतात. कलर बॉक्स, क्राफ्ट पेपर, जाड फाईल्स आणि इतर साहित्य यामुळे दप्तराचे वजन विनाकारण वाढते. तर त्यावर उपाय आपण काय करू शकतो? केवळ तक्रार करून चालणार नाही, तर बदलाची सुरुवात घरापासून आणि शाळेपासून व्हायला हवी. आपण बघूया शाळांसाठी काय उपाय केले पाहिजे. स्कूल लॉकर्स. मुलांची जड पुस्तके शाळेतच ठेवण्याची सोय असावी. सेकंड, डिजिटल क्लासरूम. ई-बुक्सचा वापर वाढवून प्रत्यक्ष पुस्तकांची गरज कमी करणे. आणि तिसरं म्हणजे पिण्याचे पाणी. शाळेत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय असल्यास मुलांना घरून जड पाण्याची बाटली न्यावी लागणार नाही. आता आपण बघूया पालकांसाठी उपाय. दप्तराची निवड. दप्तर खरेदी करताना ते वजनाला हलके आणि पॅडेड शोल्डर स्ट्रॅम्प्स असलेले निवडा. दैनंदिन तपासणी. रोज रात्री मुलाचे दप्तर तपासा. अनावश्यक वस्तू, जुने पेपर, जड खेळणी, नको असलेल्या वह्या काढून टाका. तिसरं, कौशल्य विकासावर भर. केवळ गुणांच्या मागे न लागता मुलांच्या आवडीच्या कलेला, आर्ट्स, म्युझिक, स्पोर्ट्स, गेम्स अशा गोष्टींना वाव द्या. या संदर्भात जागतिक स्तरावर काय चालले आहे आपण तेही जाणून घेऊया. काही पाश्चिमात्य देशांमध्ये मुले दप्तरच नेत नाहीत. त्यांना शाळेतच टॅबलेट्स किंवा वैयक्तिक लॉकर्स दिले जातात. फिनलंडसारख्या देशात होमवर्कचे प्रमाण अतिशय कमी आहे, तरीही त्यांची शिक्षण पद्धती जगात सर्वोत्तम मानली जाते. आपण यातून काय शिकू शकतो? मित्रांनो, मुलांच्या पाठीवरचं हे ओझं कमी करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. जर आपण आजच पाऊल उचललं नाही तर भविष्यात आपली मुले शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत होतील. तुम्हाला काय वाटते? तुमच्या मुलाचे दप्तराचे वजन किती आहे? शाळेने कोणते बदल करायला हवेत? कमेंट्समध्ये तुमचे विचार नक्की मांडा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून एक मोठी जनजागृती होईल.
आमच्या पल्लवीधारा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.